आई, ही कदाचित माझी शेवटची माफी असेल. मी तुला दिलेला शब्द पाळू शकलो नाही. मला माफ कर. हे शब्द आहेत एका 26 वर्षाच्या तरुणाच्या सुसाईड नोटमधील. स्वप्न मोठं होतं, कष्ट करण्याची तयारी होती, पण परिस्थिती अशी आली, की त्याने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. जय भवानी नगर परिसरातील संदेश दिनकर गवळी या तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली. आणि मागे ठेवली एक हृदयद्रावक कहाणी. मिळालेल्या माहितीनुसार संदेश गवळी याने 6 ऑक्टोबर 2024 रोजी मोठ्या आशेने 21 लाख रुपयाचे कर्ज काढून स्वतःचा ट्रक खरेदी केला होता. घराची परिस्थिती आर्थिक सुधारायची होती. स्वतःचा व्यवसाय उभा करावायचा होता आणि कुटुंबाला आधार मिळावा या उद्देशाने त्याने हा निर्णय घेतला होता. पण नशिबाने वेगळंच काही ठरवलं होतं. ट्रक घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसातच तो ट्रक चोरीला गेला. हा धक्का खूप मोठा होता, कारण ट्रक म्हणजे त्याच्या आयुष्याची सर्वात मोठी गुंतवणूक होती. ट्रक चोरीला गेल्यानंतर संदेशने चिकलठाण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केला, पण 1.5 वर्ष उलटून गेलं तरी ट्रकचा काहीच पत्ता लागला नाही. यात आणखी एक मोठी अडचण म्हणजे त्या ट्रकचा विमा नव्हता. म्हणजेच ट्रक चोरीला गेल्यानंतर कोणतीही आर्थिक मदत मिळाली नाही. दुसरीकडे बँकेचे हप्ते, व्याज आणि कर्जाचा वाढता ताण या सगळ्यांमुळे संदेश पूर्णपणे खचून गेला. आत्महत्या करण्यापूर्वी संदेशने 2 पानाची सुसाईड नोट लिहिली. या नोटमध्ये त्याने पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. त्याने लिहिलं की चिकलठाणा पोलीस स्टेशनने चोरांशी हातमिळवणी केली आणि सामान्य माणसाला न्याय मिळाला नाही. ज्याने संरक्षण द्यायला हवं होतं, तेच माझ्या मृत्यूला कारणीभूत ठरले, असा गंभीर आरोप त्यांनी केला. सुसाईड नोटच्या शेवटच्या पानात अत्यंत भावूक शब्द लिहिले होते. त्याने आपल्या आईची माफी मागितली आहे. "आई, मी तुला दिलेला जीवाचा शब्द पाळू शकलो नाही. मला माफ कर." असं लिहित त्याने कुटुंबियांना आपल्या आईची काळजी घेण्याची विनंती केली आहे. तसंच बँककडून किंवा विमा कंपनीकडून काही मदत मिळू शकते का? हे पाहण्याची शेवटची इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली आहे. ही घटना अनेक प्रश्न निर्माण करते. एक तरुण जो मेहनत करून स्वतःचा व्यवसाय उभा करण्याचा प्रयत्न करत होता, त्याच्यावर एवढं मोठं कर्जाचं ओझं आलं आणि त्यातून मार्ग न सापडल्यामुळे त्याने आयुष्य संपवलं. आजही अनेक तरुण कर्ज काढून व्यवसाय सुरू करतात, पण एखादी अडचण आली, नुकसान झालं तर मानसिक ताण प्रचंड वाढतो. तज्ञ सांगतात, की अशा परिस्थितीत कुटुंब, मित्र, समाजाने मानसिक आधार देणं खूप महत्त्वाचं असतं. कारण कोणतीही समस्या इतकी मोठी नसते, की त्यासाठी आयुष्य संपवावं लागेल. संदेश गवळी याच्या आत्महत्येमुळे त्याच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आणि या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली जात आहे. ही घटना समाजासाठी एक मोठा धडा आहे. आर्थिक अडचणी असोत किंवा मानसिक ताण असोत, वेळीच मदत घेणं आणि आधार देणं खूप गरजेचं आहे. तर मंडळी, या घटनेबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून जा.